ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सक्सेस होण्यामागचं या स्टार्टअपमध्ये एकमेव कारण की मला फेल होण्याचा ऑप्शन नव्हता. तेव्हा मी नेहमी कुठेतरी यशस्वी झालो आहे. पण जेव्हा माझ्याकडचं जे कारण आहे ते तेवढं स्ट्रॉंग नाही आहे, माझ्याकडे जेव्हा प्लॅन बी आहे, ऑप्शन बी अवेलेबल आहे, तेव्हा मी नेहमी फेल झालो आहे. ॲज अ फर्स्ट स्टेप आम्ही दावडी, जे माझं गाव आहे दावडी निमगाव, त्या ठिकाणी फर्स्ट IT अँड सपोर्ट सर्व्हिसेसची कंपनी आपण 12 जानेवारीपासून सुरू करतो आहे. तर मला एक क्वेश्चन विचारायचं आहे की जर समजा एखादं स्टार्टअप चालू करायचं असेल तर त्याचा जो फाउंडर असतो त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज असायला हव्यात? पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला चांगली लोकं शोधून ती तुमच्याबरोबर घेऊन त्यांना तुमच्या सक्सेसमध्ये किंवा यशामध्ये भागीदार करता आलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण यंग एंटरप्रेनर संजय घारे यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत, ज्यांची सुरुवात तर पुण्याजवळच्या एका छोट्याशा धावडी नावाच्या गावातून झाली होती. परंतु त्यांनी सुरू केलेल्या स्टार्टअपमध्ये आज संपूर्ण जगामध्ये 8 नंबरच्या असणाऱ्या खूप मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीने करोडोंची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यांची संपूर्ण जर्नी आज आपण या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत. आणि त्यांच्याबद्दल सांगायची आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आज त्यांच्याकडे इतका पैसा आहे ना की ते संपूर्ण जगातील कोणत्याही शहरामध्ये आरामात सेटल होऊ शकतात. परंतु तरीही त्यांनी परत एकदा आपल्या गावाकडे येण्याचा डिसिजन का घेतला हे आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला खरं सांगतो की आजचा एपिसोड हा खरंच खूप इन्स्पायरिंग आहे, म्हणून शेवटपर्यंत हा पॉडकास्ट नक्की पहा. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये विचार, व्यक्तिमत्व आणि पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संजय दादा, तुझं श्रीमंत व्हा या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद योगेश. माझी पहिलीच मराठी मुलाखत आहे, त्यामुळे मी पण खूप खुश, एक्सायटेड आहे. धन्यवाद परत एकदा. ओके, तर सगळ्यात आधी आम्हाला तुझी बालपणाची स्टोरी ऐकायला आवडेल. तर माझा जन्म दावडी निमगाव ह्या पुण्यातल्याच एका गावामध्ये झाला. आणि लहानपणाची तशा खूप गोष्टी आहेत लहानपणीच्या, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी माझ्या लक्षात राहते लहानपणीची ती म्हणजे अगदी लहानपणापासून, जेव्हा मला कळत नव्हतं तेव्हापासून माझ्या आयुष्यावर कुठेतरी माझ्या बाबांचा खूप मोठा प्रभाव आहे. मी माझ्या बाबांना आप्पा म्हणतो. तर प्रत्येक गोष्टीमध्ये, जेव्हा मला काही कळत नव्हतं तेव्हाही प्रत्येक गोष्टीमध्ये मला आप्पांसारखं व्हावंसं वाटायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये. त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. तर गावाकडे शेतीमध्ये काम करून, पाणी धरून, अशा खूप गोष्टीमुळे त्यांच्या पायाला उकल आपण म्हणतो ना, भेगा आलेल्या, आणि माझ्या पायाला नव्हत्या. एक दिवस मी बघितलं की त्यांच्या पायाला एवढ्या भेगा, माझ्या का नाही. मग मी बाबळीचा काटा घेऊन एका झाडाखाली बसून मी माझ्या पायाला भेगा काढण्याचा प्रयत्न करत होतो. जेव्हा आईने बघितलं रक्त येते आणि मी प्रयत्न करतोय भेगा काढण्याचा पायाला, सांगायचं असं होतं की जेव्हा मला कळत नव्हतं तेव्हा मला त्यांच्यासारखं व्हावं वाटायचं. ओके. आणि जसं जसं मला कळायला लागलं त्यानंतर माझ्यासाठी की माझे बाबा माझ्याबद्दल काय विचार करतात, मी आप्पांना कसं प्रभावित करेल, ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची बनत गेली हळूहळू. ओके. खूप मजेदार किस्सा आहे. तर शाळेमध्ये, आमची रयत शिक्षण संस्थेची शाळा होती गावामध्ये, आणि शाळेमध्ये मी फारसा हुशार नव्हतो. मला आठवते की मी 6वीमध्ये असताना 27-28 नंबर असेल माझा वर्गामध्ये, म्हणजे नॉट इवन इन टॉप 25, राईट. बरोबर. परंतु आप्पा एकतर आमचा दुधाचा जोडधंदा होता, त्यामुळे त्यांचे शिक्षकांशी संबंध दूध देताना, आणि ते स्कूल कमिटीवरती सदस्य होते खूप आधीपासून, त्यामुळे त्यांचं शाळेमध्ये नेहमी येणं आणि सगळ्या शिक्षकांशी खूप चांगले संबंध. आणि मजेशीर बाब अशी होती की हे सगळे शिक्षक निवासी शिक्षक होते, आणि 5 ते 6 शिक्षकांची मुलं आमच्या वर्गामध्ये होती. आणि ही जी 5 ते 6 शिक्षकांची मुलं होती हीच मोस्टली पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा नंबर यायचा. बरोबर. मी कुठे 28वा. पण मजेशीर आमचे एक शिक्षक होते, खूप छान, मला खूप आवडतात, कदम सर म्हणून. ते माझ्या बाबांना म्हणायचे की तुमचा संजू खूप हुशार आहे, त्याचा 10वीमध्ये पहिला नंबर येईल. आता हे शिक्षकांची मुलं आहेत, हे सगळं आहे, तो खूप हुशार आहे, त्याचा 10वीमध्ये पहिला क्रमांक येईल. आणि माझ्या बाबांना ते खरं वाटायचं की माझा मुलगा खूप हुशार आहे. अहो पण तुमचा मुलगा 28वा आहे, तो 7वा 8वा पण नाही आहे, बरोबर. आणि
माझे बाबा म्हणजे त्यांना जी गोष्ट वाटते, ज्या गोष्टीचा त्यांना अभिमान वाटतो, ती सगळ्यांना सांगणार. आणि मी 8वी-9वीत असताना बघायला सुरुवात केली, की माझ्या बाबांचं कुणाला सांगताना, की संजू खूप हुशार आहे, 10वीमध्ये येईल पहिला तो. आणि त्या गोष्टीने ना माझ्यावरती कुठेतरी तो दबाव यायला सुरुवात झाली, की बाबा सगळ्यांना सांगतायत की संजू पहिला येईल 10वीमध्ये. आणि मग मी अभ्यास करायला सुरुवात केली. माझा 8वी नंतर अभ्यास वाढायला सुरुवात झाली त्याच्यामुळे. आणि मला आजही आश्चर्य वाटतं, 10वीमध्ये ॲक्च्युली जेव्हा बोर्डाची परीक्षा असते तेव्हा मी पहिला आलो होतो. ही गोष्ट मला खूप क्लिअरली माहिती आहे, की मी 28वा यायचो किंवा मी पहिला 10मध्ये नव्हतो, याच्यामध्ये मी शिक्षकांचा मुलगा नाही याचं काही कारण नाही, काही संबंध नाही. कारण आमचे शिक्षक इतके छान होते. एक एक्झाम्पल सांगतो, कांबळे एसे म्हणून एक सर होते, त्यांचा मुलगा माझ्या वर्गात होता, माझा बेस्ट फ्रेंडच आहे शीतल. ते त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे लक्ष द्यायचे. जर त्याला अभ्यासाला बसवलं तर मलाही अभ्यासाला बसवायचे, शाळा सोडून. तर शिक्षक खूप छान होते. पण माझ्या वडिलांच्या मनात होतं की नाही, माझा मुलगा आधीपासूनच हुशार आहे. बरोबर. आणि माझं पहिला येण्याचं एकमेव कारण, खूप मेहनत केली मी कदाचित, त्याचं एकमेव कारण की मला माझे बाबा असे सगळ्यांना सांगतात की मी पहिला येणार आहे, आणि जर नाही आलो तर कुठेतरी त्यांना एक सेटबॅक होईल, त्यांचा कदाचित ना अपमान होईल, किंवा त्यांना लोक प्रश्न विचारतील, तुम्ही तर म्हणत होते ना. तर त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी माझ्या बाबांचा जो प्रभाव माझ्यावर होता, किंवा मला त्यामुळे खूप फायदा झाला. त्यामुळेच कदाचित मी 10वीमध्ये पहिला आलो. त्यामुळेच कदाचित मी शालेय जीवनामध्ये कुठेतरी माझ्या अभ्यासाला सुरुवात झाली. बरोबर. मग नंतर पुढे कॉलेजची लाईफ कशी होती? तर 10वी नंतर मी 10वीमध्ये पहिला असल्यामुळं सायन्स साईडला ॲडमिशन घ्यायचं ठरलं. आमच्या गावामध्ये ऑफकोर्स फक्त आर्ट साईड होती 11वी-12वीसाठी. म्हणून मी आमच्या तालुक्याचं ठिकाण म्हणजे खेड, आताचं राजगुरुनगर, त्या ठिकाणी हुतात्मा राजगुरुनगर महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं. आणि जाऊन येऊन एस टीने 11वी-12वी माझी चालू होती. कॉलेजमधली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 12वीमध्ये असताना आमचे गणिताचे शिक्षक होते एस.एन. टाकळकर. खूप कदाचित सगळ्यात स्मार्टेस्ट टीचर असतील जे मी कॉलेजमध्ये बघितले. खूप हुशार, भयंकर मेहनती. आणि आम्ही त्यांची शिकवायची पद्धत कशी होती की ते एखाद्या प्रकारचं गणित शिकवणार आणि एकदा सोडून दाखवणार, आणि त्याच प्रकारची 1-2 गणितं देणार आणि आम्हाला सोडवायला लावणार. आणि मग ते स्वतः सोडवतील किंवा दुसरं कोणाला तरी बोलवतील रिपीटमध्ये. तर एक दिवस त्यांनी अचानक एक वेगळ्या टाईपचं गणित दिलं जे त्यांनी आधी दिलं नव्हतं, आणि ते थांबले. तर गणित देऊन थांबले म्हणजे आम्ही सोडवायचं आहे. आम्ही ट्राय केलं, आम्हाला माहीत नाही आहे. मग आम्ही सुरू केल्या गप्पा. त्यांनी अचानक 5 जणांना उठवलं गप्पा मारणाऱ्या, आणि सांगितलं ठीक आहे, तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या. त्या 5 जणांमध्ये त्यांचा भाचाही होता, त्यांच्या बहिणीचा मुलगा. तर मला माहीत नाही असं म्हणजे का झालं, कारण असं नाही आहे की मी ते माझे आवडते टीचर होते, आणि मॅथ्स हा माझा आवडता विषय होता. 10वीपर्यंतही 11वी-12वीला मॅथ्स हा एकच विषय मला ॲक्च्युली आवडायचा. त्यामुळे तसं मी लक्ष देत होतो. पण एकच आहे की जेव्हा लक्ष द्यायला काही नाही आहे तेव्हा लगेच बडबड, मी थोडा आगाऊ होतो, मला असं वाटतं आधीपासूनच. तर असं झाल्यावर माझा बेस्ट फ्रेंड होता हनुमंत वाडेकर भाऊचा. तो म्हटलं मी नाही घरी सांगू शकत, मी घरी सांगितलं तर मला कॉलेज सोडून घरी जावं लागेल. मग मी माझ्या वडिलांना सांगितलं, आप्पांना म्हटलं असं असं आहे, तुम्हाला बोलवलं आहे. तर मग आप्पा आले, एस.एन. टाकळकर सर कॉलेजच्या आवारामध्येच भेटले. आप्पा त्यांना एकदम भडकलेले. म्हटले हा मुलगा पास होऊ शकत नाही, तुम्ही वेळ व्हायला घालवताय, त्याचा दाखला घ्या आणि तुम्ही दावडीच्या आपलं आर्ट्स कॉलेजमध्ये त्याला टाका. बापरे. मी त्याला फॉर्म भरू देणार नाही, आणि सायन्समध्ये आम्हाला रिझल्ट कमी करायचा नाही. 8-10 मुलं दुसरी ऐकत होती. आप्पा त्यांना विनवणी करतात, नाही नाही करू द्या, मी त्याला सांगतो अभ्यास करेल. शेवटी ते असं म्हटले की ठीक आहे, मी त्याला फॉर्म भरून देतो, पण माझ्या क्लासमध्ये बसू देणार नाही. आणि असं झालं. त्यानंतर हे झाल्यावरती एवढं सगळं झाल्यानंतर परत आप्पा मला काहीच नाही बोलले, नाही ठीक आहे आणि मी लगेच मग सांगितलं, आप्पा तो त्यांचा भाचा आहे ना, तो अभ्यास करत नव्हता मुंबईमध्ये, त्याला इकडे घेऊन आले,
तो आमच्याबरोबर आहे म्हणून त्यांना वाटतं कदाचित आमच्यामुळे तो अभ्यास नाही करत आहे म्हणून. आणि हे सगळं आप्पांनी ऐकून जो माझा मुलगा बोलतो तेच खरं. मग मला राजगुरू त्यानंतर नवभारत म्हणून नव महाराष्ट्र म्हणून एक मिसळ हाऊस आहे, तिथे घेऊन गेले, मिसळ खायला घातले, काही नको अभ्यास कर. त्या दिवशी रात्री म्हणजे असं पहिल्यांदा ना त्या दिवशी खूप रडलो असेल मी रात्री. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठलो तेव्हा मी कधी पुण्यात आलो नव्हतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पहिल्यांदा पुण्यामध्ये आलो. बसने शोधत आप्पा बळवंत चौक शोधली. आणि 12वीमध्ये क आणि ड गटाची जी गणितं असायची ती अवघड असायची. तर आप्पा बळवंत चौकामध्ये जेवढी दुकानं आहेत, जे क आणि ड गटाचं 12वीचं गणित मिळेल, पुस्तक मिळेल, ती सगळी पुस्तकं मी त्या दिवशी घेऊन गेलो. आणि त्या दिवशी म्हणजे मला वाटतं परीक्षेला 3-3.5 महिने राहिले असतील, त्या दिवशी माझ्या अभ्यासाला खरी सुरुवात झाली. आणि फक्त गणिताचा अभ्यास एवढ्यापर्यंत म्हणजे आमच्या कॉलेजच्या समोर स्मशानभूमी होती. शांतता असावी, कुणी डिस्टर्ब करू नये म्हणून मी अक्षरशः त्या स्मशानभूमीत जाऊन बसून अभ्यास केला. 10 तास गणितं सोडवायची. कारण माझ्या वडिलांना कुठेतरी माझ्यासाठी ना ती गोष्ट की माझ्या वडिलांचा माझ्यावर नेहमीच विश्वास, पूर्ण विश्वास, त्यांनी कधीच माझ्यावर शंका नाही घेतली आहे. कारण आपण मुलं आहेत, कॉलेजमध्ये आपण प्रत्येक गोष्ट खूप चांगली करतो किंवा आपणच हुशार आहे असं नसतं. शिक्षक जे सांगतात ते बरोबर असतं. पण माझ्या वडिलांचा लहानपणापासून माझ्यावरच विश्वास, आणि तो विश्वास तोडला जाणं किंवा तो विश्वास तुटणं हे माझ्यासाठी म्हणजे तो विश्वास तुटणं ही माझ्यासाठी न चालणारी गोष्ट होती. त्यामुळे एवढा अभ्यास केला. आणि टेस्ट सिरीज आली मॅथ्सची. तर टेस्ट सिरीज 1, 2, 3 तिन्ही टेस्ट सिरीजमध्ये मला 100पैकी 100 मॅथ्समध्ये. बापरे. आणि पण बायोलॉजीमध्ये 4-6 मार्क्स. कारण हे विसरूनच गेलो मी की बाकीचे सब्जेक्ट पण आहेत. पण त्यानंतर अभ्यास केला. म्हणजे बोर्डाची जेव्हा परीक्षा झाली तेव्हा बायोलॉजीमध्ये मला 94 आले. तर सांगायचा मुद्दा काय की 11वी-12वीमध्ये कदाचित मी एक ॲव्हरेज स्कोरर असतो. 90+ माझा PCM आला, जो कधीच नसता आला. पण हे फक्त का झालं त्या इन्सिडेंट, तो त्या एका इन्सिडेंटमुळे, ज्याच्यामध्ये सरांनी जो आप्पांचा कुठेतरी थोडासा अपमान केला किंवा आप्पांनी माझ्यावर विश्वास दाखवला, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की माझ्या वडिलांचा विश्वास तुटू नाही शकत आहे. तर मला असं वाटतं की इथे सुद्धा कुठेतरी एका ॲव्हरेज स्टुडंट कुठेतरी गर्दीमध्ये हरवण्यापेक्षा मी थोडासा बाहेर निघालो, हे कुठेतरी परत माझ्या बाबांमुळेच. अरे वा. म्हणजे खरं तर तो इन्सिडेंट चांगला ठरला तुमच्यासाठी. हो, करेक्ट. आणि मग त्याच्यानंतर कॉलेज लाईफ नंतर? कॉलेज नंतर 11वी-12वी नंतर मी इंजिनिअरिंग केलं DY पाटील पिंपरीमध्ये. आणि त्यानंतर मी एका IT कंपनीमध्ये नोकरीला लागलो. तर IT कंपनीमध्ये जेव्हा मी नोकरी करत होतो तेव्हा मी बघितलं की मी सॉफ्टवेअर डेव्हलपर होतो. बरोबर. आणि प्रत्येकाला डेव्हलपमेंट करायची होती. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कोड लिहायचा होता. ती एकदम कूल गोष्ट होती की कोड लिहिणे. त्याच्यामध्ये सपोर्टचा एक रोल असतो. सपोर्ट म्हणजे काय, क्लायंटशी बोलणं, क्लायंटचं समजून घेणं, इश्यू सॉल्व्ह करणं, हे कुणालाच नको असतं. माझं शिक्षण मराठी मीडियममधून झालं. माझ्या फॅमिलीमध्ये असं कोणी एज्युकेटेड नव्हतं माझ्या आधी, इंजिनियर नव्हतं ॲटलिस्ट. तर त्यामुळे माझं इंग्लिश कम्युनिकेशन खूपच वीक होतं. प्रत्येकाचंच असतं. म्हणजे आपलं नॉर्मल जे मराठी मुलं असतात त्यांचा सगळ्यांचाच तो प्रॉब्लेम असतो. करेक्ट. आणि त्यामुळे जेव्हा मी हे बघितलं की डेव्हलपर सगळ्यांना बनायचं पण डेव्हलपरमध्ये कोडिंगच शिकायची आहे, तेव्हा मी सपोर्टचा रोल जास्त प्रेफर केला. सपोर्टच्या रोलमध्ये खूप जास्त काम केलं, जिथे मला लगेच अमेरिकन क्लायंट्सवर बोलायची संधी मिळाली. आणि त्या सगळ्यात कुठेतरी माझा जो सगळ्यात वीक पॉईंट होता कम्युनिकेशन, तो इम्प्रूव्ह झाला, तो ॲड्रेस झाला. त्यासाठी ऑफकोर्स जे सगळ्यांना पाहिजे ते सोडून मी दुसरं काहीतरी निवडलं. आणि आय थिंक त्याचा मला खूप फायदा झाला. तर माझ्या आयुष्यामध्ये मी जर बघितलं, जी स्ट्रेंथ होती कुठेतरी, जी 10वीच्या किंवा 12वीच्या इन्सिडेंटनंतर निर्माण झाली होती, तो म्हणजे कॉन्फिडन्स. प्रचंड कॉन्फिडन्स मला नेहमी होता की एखादी गोष्ट पाहिजे असेल तर मी करू शकतो. हा कॉन्फिडन्स होता कुठेतरी कम्युनिकेशनमध्ये या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ना. ती एक गोष्ट बेसिकली कुठेतरी मला अडवत होती माझ्या कॉन्फिडन्सला.
त्याच पद्धतीनं इथे ना कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्याच पद्धतीनं वावरण्यासाठी किंवा त्याच पद्धतीनं फील करण्यासाठी मला कम्युनिकेशन ही गोष्ट कुठेतरी अडचण येत होती. ती माझ्या च्या अर्ली करिअरमधून कुठेतरी ॲड्रेस झाली आणि त्यानंतर आय थिंक खूप छान केलं असं वाटतं मला आय टी करिअरमध्ये मी. सपोर्ट रोलमध्ये असल्यामुळे टेक्निकल असल्यामुळे मी टेक्निकल साईडला पण काम केलं, क्लायंट साईडलाही गेलो, खूप देश विजिट केले, क्लायंट्सला भेटलो. मस्त होतं. नोकरीचा जो पिरियड होता खूप छान होता. तर मला वाटतं त्यावेळेस तुम्हाला थोडासा सुरुवातीला त्रास झाला असेल की बाबा आधी मराठी आणि मग नंतर अचानक इंग्लिश क्लायंट्स समजा, मग त्यावेळेस तुम्ही काम कसं केलं स्वतःवरती की नेमकं काय काय टिप्स फॉलो केल्या होत्या? तर खरं म्हणजे जी गोष्ट येत नाही तीच गोष्ट एक कम्फर्ट झोन असतो जो आपल्याला येतो, त्याच्यातून बाहेर पडून जे येत नाही तीच गोष्ट स्वतः करायची. हे मी खूप वेळा केलं आणि त्याची खूप मदत झाली. त्रास म्हटलं तर मला नेहमी असं वाटतं आणि कारण तुम्ही असं हायलाईट करून प्रश्न विचारला तर मला असं वाटतं की जी गोष्ट म्हणजे मला असं वाटत नाही की त्रास झाला. याचं एकमेव कारण असं आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही आयुष्यामध्ये बघितलं, जशी मी तुम्हाला 10वीची स्टोरी सांगितली, 12वीची सांगितली. माझ्याकडे असे होतं की बोर्डाच्या परीक्षेसाठी ₹150 घरी नाही आहेत. तर तुम्ही जर असं बघायला गेलं तर असे तुम्हाला खूप म्हणजे अवघड परिस्थिती सापडेल. पण तुम्ही त्याच्याकडे कसं बघता याच्यावर डिपेंड आहे. मला असं वाटतं की 2 हात, पाय, डोळे हे सगळं देवाने दिलं आहे, आईवडील दिले आहेत, फॅमिली दिली, भाऊ बहीण, एवढं सगळं असताना आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना अडचण म्हणून बघणं हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. खूप सक्सेस स्टोरीजसुद्धा मी जेव्हा पॉडकास्टवर बघतो आणि लोक खूप जास्त सांगतात की कसं अवघड परिस्थितीमधून. माझा डिसरिस्पेक्ट नाही आहे कोणाशी, पण मला असं वाटतं सक्सेसफुल माणसाने प्रत्येक वेळी स्वतःला विक्टिमाइज केलं पाहिजे आणि मी खूप अडचणीतून पुढे आलो पाहिजे असंच बोललं पाहिजे, हे मला कुठेतरी चुकीचं वाटतं. कारण जो सक्सेसफुल होतो आणि मला माझ्या बाबतीत तरी असं वाटतं, असतीलही काही अडचणी पण जनरली खूप सगळ्या गोष्टी माझ्या फेवरमध्ये होत्या. ज्या गोष्टी हजारो गोष्टी माझ्याकडे होत्या छोट्या छोट्या, त्या कितीतरी लोकांकडे कितीतरी मुलांकडे आपल्या देशामध्ये नाही आहेत. बरोबर. तर त्यामुळे ना म्हणजे हे इंग्लिशच्या बाबतीत सुद्धा मला असं अडचण असं वाटत नाही आहे. वेळ लागतो आणि त्याच्या आठवणी राहतात. राईट, जसं माझा पहिला क्लायंट कॉल होता आणि मला आठवतं हेनरी वँग म्हणून क्लायंट होते. एक लाईन समजली नाही मला त्या कॉलमध्ये, पण पुढे जाऊन तेच हेनरी वँग ना मला इंग्लिश समजायला लागलं, त्यांच्याशी रिलेशनशिप वाढलं. तेच हेनरी वँग पुढे जाऊन तेच हेनरी वँग माझे मेंटर बनले. त्यांचं एक मस्त स्टोरी सांगतो जी त्यांनी मला सांगितली होती आणि त्याचा माझ्या आयुष्यावर बऱ्यापैकी परिणाम झाला. ते म्हटले, संजय तू काय काम करतो याने फरक पडत नाही आहे, पण तू जे काम करतो त्याच्यामध्ये बेस्ट असलं पाहिजे. ते म्हटले, माझ्या आयुष्याची सुरुवात मी शूज विक्रेता रोडवरती म्हणून केली होती, पण मी ज्या रोडवरती शूज विकायला बसायचो ना त्या रोडवरती मी नंबर 1 सेलर होतो शूजचा. तर आजही एका मोठ्या कंपनीचे सिटी होते तर जे करेल ते चांगल्या पद्धतीनं करा. आणि त्या गोष्टीचा कुठेतरी ना माझ्या आयुष्यावर तिथून पुढे परिणाम झाला. सगळ्या गोष्टी ट्राय करण्यापेक्षा किंवा एखाद्या गर्दीमध्ये जसं नाही आम्ही जसं डेव्हलपरचं सांगितलं किंवा आजकाल AI लोक खूप जास्त आपलं करिअर क्लाउड किंवा टेक्निकल उदाहरण आहे, पण अशा टेक्नॉलॉजीमध्ये शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतात की ज्या त्यांना नाही जमत आहेत. मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी सगळ्यांना आल्या पाहिजेत असंही काही नाही आहे. बरोबर. पण जे कराल त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण जीव ओतून करा, त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट व्हा, हे महत्त्वाचं आहे. आणि मग त्यानंतर बिझनेसमध्ये कसे आलात? सो नोकरी करत असताना कुठेतरी जी माझी सुरुवात झाली ती सपोर्टच्या रोलने, तो जो ॲटिट्यूड आहे ना तो नेहमी कायम राहिला. मग सपोर्ट झालं, मग डेव्हलपमेंट येतं आहे, मग थोडंसं सेल्समध्ये काम केलं, अकाउंट मॅनेजमेंटमध्ये काम केलं, थोडंसं मार्केटिंगमध्ये केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना एक लेवलला जेव्हा मी गोष्टी शिकलो तेव्हा सगळ्यात मोठं लिमिटेशन काय यायला लागलं की प्रत्येक गोष्ट ही जशी तुम्हाला वाटते की अच्छा तुम्ही अजून इथं पुढे घेऊन जाऊ शकता तशी नोकरीमध्ये होत नाही आहे. तरी मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो, खूप टवेस्का म्हणून एक कंपनी आहे पुण्यामध्ये, खूप चांगली कंपनी आहे. तिचे जे लीडर्स होते, फाउंडर्स होते, व्हेरी गुड, पूर्णपणे फ्रीडम देऊन त्यांनी खूप शिकवलं. पण पुढे जाऊन ती कंपनी विकली गेली.
आणि जेव्हा ती कंपनी विकली गेली तेव्हा त्याच दिवशी मी डिसाईड केलं की हा वेळ आता आपण स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. ऑफकोर्स हे स्वतःचं हे जे डिसिजन आहे ते पोचण्याच्या आधी, स्टार्टअपमध्ये पोचण्याच्या आधी स्टार्टअप का केलं पाहिजे याचं एकमेव कारण की कुठेतरी जसं जेव्हा मी कंपनी ही जॉईन केली होती, आम्ही 8-10 जण बसून काम करायचो, ती जी मजा होती ती कुठेतरी 500 लोक झाल्यावरती मिस व्हायला सुरुवात झाली होती. तर मेन मोटिवेशन जे होतं माझं काम करण्याचं की जसं पाहिजे, जे पाहिजे ते काम करता आलं पाहिजे आणि 8-10 लोकांबरोबर बसून काम करायचं आहे. बरोबर. तर त्या फिलॉसॉफीने कुठेतरी स्टार्टअप केलं पाहिजे हा विचार बेसिकली नेहमी मनामध्ये होता. आणि स्टार्टअप तर त्याच्यामध्ये मी 2-3 गोष्टी ट्राय केल्या ॲक्च्युली. ओके, तर जेव्हा मी ह्या कंपनीमध्ये जॉब करत होतो तेव्हाही मला स्टार्टअप करू वाटत होतं, पण मला अशी स्टार्टअप करायची होती जी या कंपनीसाठी कॉम्पिटिशन नसावी जी मी आहे. म्हणून मी फार्म टोकरी म्हणून एक स्टार्टअप सुरू केली. जी स्टार्टअप माझे 2 फ्रेंड्स आहेत, एक हनुमंत वाडेकर म्हणून आणि एक रितू थळानी. आम्ही तिघांनी मिळून ती कंपनी सुरू केली. ओके. आणि त्या कंपनीमध्ये आमचा कॉन्सेप्ट काय होता की शेतकऱ्यांकडून डायरेक्ट शेतातून व्हेजिटेबल्स, फ्रूट्स हे सगळं घेऊन कस्टमर्सपर्यंत द्यायचं. होम डिलिव्हरी सारखं. आणि खूप चांगली स्टार्टअप होती. जो हनुमंत होता तो जपानवरून PhD करून आला होता. त्याचा एक्सपिरियन्स मॉलिक्युलर बायोलॉजी होता. तो खूप मोठ्या विजनने आला होता बिकॉज एवढं सगळं शिकल्यावरती काहीतरी आपल्या देशामध्ये केलं पाहिजे. माझं टेक बॅकग्राऊंड होतं, रितूला मार्केटिंग आणि टेकचा अनुभव होता, म्हणून आम्ही खूप चांगलं सुरू केलं. आम्ही प्रॉफिटेबल पण बनलो होतो. पण वेगवेगळं मी आता जास्त डिटेलमध्ये जात नाही आहे, पण कुठेतरी जाऊन ते थांबलं किंवा ती स्टार्टअप फेल झाली. त्यानंतर दुसरी स्टार्टअप मी सुरू केली होती जी अगेन सॉफ्टवेअरमध्ये होती. आणि तीही 1.5 वर्ष चालवली. प्रॉडक्ट बनवत होतो आम्ही, एक बनवलं एक पार्ट टाईम. आणि ह्या दोन्ही स्टार्टअप मी पार्ट टाईममध्ये केल्या होत्या. ओके. आणि ह्या दोन्ही स्टार्टअप फेल झाल्या. त्याच्यानंतर 2018ला जेव्हा मी ज्या कंपनीमध्ये जॉब करत होतो फुल टाईम, ती जेव्हा विकली गेली तेव्हा मी ठरवलं की आता फुल टाईम करायचं. आणि ज्या दिवशी स्टार्टअप विकली गेली त्याच्या 2 ते 3 दिवसांमध्ये मी तिथे जाऊन माझा राजीनामा दिला. माझे मित्र होते, त्यांच्याबरोबर आम्ही स्टार्टअप करायचं डिसाईड केलं. ओके. आणि ही जी नंतर मी स्टार्टअप केली त्याच्यामधून एकाची 2 आणि 2ची करून 3 अशा 3 कंपन्या वेगवेगळ्या सुरू झाल्या. ओके. त्यापैकी एक कंपनी वर्वटेक म्हणून जी 3 महिन्यापूर्वी कॉन्स्टलेशन सॉफ्टवेअर ह्या कॅनडाच्या पब्लिक लिस्टेड कंपनीने ॲक्वायर केली. ओके. कॉन्स्टलेशन ही जगातली 8वी सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. बापरे. तर 2018 आणि आत्ता 5च वर्ष झाली आहे. एक कंपनी ऑलरेडी पब्लिक लिस्टेड कंपनीचा पार्ट झाला आहे. दुसरी जी टेक्सपेन म्हणून कंपनी आहे जी ऑलरेडी इंडिया आणि US आहे, खूप छान पद्धतीनं ग्रो होती आहे. तर ह्या कंपनीचा जेव्हा मी हा सक्सेस बघतो, जसं हे मागच्या 5 वर्षात एवढं अचीव झालं हे बघतो, आणि जेव्हा विचार करतो की माझ्या पहिल्या 2 कंपनी का नाही चालल्या, तर मला एकच गोष्ट लक्षात येते की जेव्हा पहिली कंपनी फार्म टोकरी जी होती ती ₹7,000 पर मंथ प्रॉफिटमध्ये पोचली होती. पण असं काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या आणि लगेच आम्ही गिवअप केलं की ठीक आहे, नाही होत आहे. दुसरी कंपनी जी IT प्रॉडक्ट बनवत होतो त्यालाही ॲक्च्युली दुबईमधून एक छोटासा इन्व्हेस्टर मिळाला होता. तर जी कारणं होती पहिल्या 2 कंपन्या बंद होण्याची किंवा फेल होण्याची, त्याच्यापेक्षा खूप मोठं कारण होतं माझी तिसरी कंपनी वर्वटेक फेल होण्यासाठी. ही ट्रॅव्हलमध्ये होती वर्वटेक. कंपनी सुरू केली, 1 वर्षामध्ये कोविड आलं, पॅन्डेमिक आलं, 0 रेव्हेन्यू, 2 वर्ष त्याचा इम्पॅक्ट झाला. पण ही का फेल नाही झाली, तर जेव्हा मी वर्वटेक करत होतो तेव्हा माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता. जर माझ्याकडे ऑप्शन असता की माझा जॉब चालू होता, ज्या दिवशी पॅन्डेमिक आला मला वाटतं मी दुसऱ्या दिवशी कंपनी बंद करून परत त्या कंपनीत गेलो असतो किंवा कंटिन्यू केलं असतं. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सक्सेस होण्यामागचं या स्टार्टअपमध्ये एकमेव कारण की मला फेल होण्याचा ऑप्शन नव्हता. बॅकअप प्लॅनच नव्हता. करेक्ट. हां, बॅकअप प्लॅनच नाही आहे. आणि मग जेव्हा मी विचार करतो ना माझ्या पूर्ण आयुष्याचा, 10वीमध्ये माझा पहिला नंबर का आला, किंवा 12वीमध्ये मला मॅथ्समध्ये पहिला नंबर का आला, किंवा ही स्टार्टअप वर्वटेक किंवा टेक्सपेन ही का सक्सेसफुल झाली, आधीच्या का नाही झाल्या, तर प्रत्येक ठिकाणी जेव्हा माझ्याकडे असं काहीतरी होतं
की जे करण्याची मला खूप गरज आहे, माझ्याकडे कारण आहे काहीतरी करण्याची, ज्याच्यासाठी मी रात्रंदिवस पळू शकतो, ज्याच्या मागे मी रात्रंदिवस मेहनत घेऊ शकतो. जेव्हा माझ्याकडं कारण होतं तेव्हा मी नेहमी कुठेतरी यशस्वी झालो आहे. पण जेव्हा माझ्याकडचं जे कारण आहे ते तेवढं स्ट्रॉंग नाही आहे, माझ्याकडे जेव्हा प्लॅन बी आहे, ऑप्शन बी अवेलेबल आहे, तेव्हा मी नेहमी फेल झालो आहे. ओके, तर तुमचा वाय क्लिअर असला पाहिजे. करेक्ट. का करायचं हे खूप क्लिअर आहे, खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या गोष्टीचं तेवढं महत्त्व पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी त्या गोष्टीची तुम्हाला गरज पाहिजे, थोडक्यात सांगायचं झालं तर. असं मला वाटतं माझ्या स्टार्टअप जर्नीवरून. ओके, आणि मग आता फ्युचर प्लॅन्स काय आहेत? हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. एका वर्षापूर्वी याचं उत्तर खूप वेगळं असतं, आत्ता खूप वेगळं आहे. एका वर्षापूर्वी जेव्हा आम्ही एका कंपनीच्या एक्झिटचा प्लॅन करत होतो तेव्हा आमचे डिस्कशन नेहमी की आपण इंडियामध्ये IPO गेलं पाहिजे, आपण युनिकॉर्न कशी बनवता येईल, डिस्कशन सगळे असे होते. तर 7 ते 8 महिन्यापूर्वी माझ्या 11वी-12वीचे जे मी सांगितलं HRMचे हुतात्मा राजगुरूचे जे मित्र आहेत ते अचानक विमाननगरमध्ये आले काहीतरी कामासाठी आणि मला त्यांनी फोन केला आणि त्यांना लिटरली 22 वर्षानंतर मी पहिल्यांदा भेटलो. आणि त्यांना भेटलो, आम्ही बसलो, जेवण केलं संध्याकाळी. आणि त्याच्यामध्ये आमचा एक मित्र आहे आशिष पोखरकर, हा टॉपर होता आणि डॉक्टर आहे. तर हा MBBS MD झाला. आणि त्यावेळी जे मला आठवते जेव्हा हा कॉलेजला होता त्याला जग फिरायची इच्छा होती. तर मी त्याला विचारलं मग पुढे काय झालं, तर तो सांगत होता की मी MBBS केलं, MD केलं आणि UK मध्ये प्रॅक्टिससाठी मी एक्झाम वगैरे दिले आणि त्या ठिकाणी मला ॲडमिशन मिळत होतं. पण माझे बाबा म्हटले की तू MD करून जर आपल्या गावाची किंवा आपल्या देशाची सेवा नसेल करणार तर काय त्याचा उपयोग आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर जे झालं त्याच्यानंतर कुठेतरी त्याने सगळं सोडून मनसर हे पुण्याच्या जवळचंच गाव आहे, राजगुरुनगरपासून एकदम जवळची त्याचं गाव आहे, त्या मनसरमध्ये मनसर सिटी हॉस्पिटल सुरू केलं त्याने आणि त्या ठिकाणी त्याची प्रॅक्टिस सुरू केली. आत्ता खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि खूप गोरगरिबांना आजूबाजूच्या गावांना तो सर्व करतो. आणि माझे नातेवाईक आहेत त्या भागामध्ये. जेव्हा मला हे कळालं आणि मी त्या भागात गेलो, नातेवाईकांशी बोलायला लागलो, तेव्हा मला कळालं की सगळेजण त्याला ओळखतात, माझे नातेवाईक त्याला ओळखतात, इतका रिस्पेक्ट आहे त्याच्यासाठी. त्याने त्या परिसराचं एक ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे, एक लाईफलाईन दिली आहे त्या परिसरामध्ये. तो आत्ता अजून एक हॉस्पिटल बांधतोय जे खूप पॉलिश्ड असणार आहे, थोडंसं एक्सपेन्सिव्ह असणार आहे, जे श्रीमंतांसाठी असेल. कारण श्रीमंतांना एक्सपेन्सिव्ह हॉस्पिटल पाहिजे असतं, सगळ्या सोयीसुविधा पाहिजे असतात आणि त्यातून मिळालेला पार्ट ऑफ प्रॉफिट दुसरं जे हॉस्पिटल आहे जिथे गरिबांना कमीत कमी पैशांमध्ये उपचार करता येईल अशा पद्धतीने तो काम करतोय. तर हे जेव्हा घडलं आणि तेव्हा मी रिलेट करायला सुरुवात केली की जे माझे बाबा माझ्यासाठी नेहमी महत्त्वाचे होते त्यांना मी जेव्हा सांगायला जातो की बाबा आमची कंपनी कॉन्स्टलेशन एक्वायर झाली, बाबा असं झालं, तर त्यांचं माझ्याकडे 2च मिनटं लक्ष असतं. ते ऐकता ऐकता बातम्या ऐकायला सुरुवात करतात. आणि तेव्हा मला कुठेतरी वाटलं की, आणि मला नेहमी असं वाटायचं की मी एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोय यांना, आणि यांना फक्त TVचंच आहे, म्हणजे खूप TVकडे लक्ष आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की कुठेतरी ज्या मी गोष्टी अचीव करतोय की ज्या गोष्टींमध्ये युनिकॉर्न बनवायची किंवा IPO बनवायची ह्या नेक्स्ट स्टेप्सचा मी विचार करतोय, त्याचं त्यांना घेणं देणं नाही आहे. आणि त्यानंतर मी ठरवलं की यार मी हे सगळं करत असताना कुठेतरी मी गाव पूर्ण विसरून गेलो. ओके, गावासाठी मी काहीच करत नाही आहे. आणि तिथून पुढे कुठेतरी माझे जे पुढचे प्लॅन्स आहेत ते सगळे गावाच्या बाजूला लाईन व्हायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मी सुरुवात केली की ठीक आहे, आपण ना गावात जाऊन रोजगार निर्मिती करायची, गावामध्ये शाळेमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. ॲज अ फर्स्ट स्टेप आम्ही दावडी, जे माझं गाव आहे दावडी निमगाव, त्या ठिकाणी फर्स्ट IT अँड सपोर्ट सर्व्हिसेसची कंपनी आपण 12 जानेवारीपासून सुरू करतोय, जे 35 लोकांच्या पहिल्या बॅचमधून सुरू होईल आणि जी पुढच्या काही वर्षामध्ये आपण एक 300 लोकांपर्यंत त्या ठिकाणी त्या गावामध्ये रोजगार निर्माण करणार आहे. तर या गोष्टीवर जेव्हा मी काम करायला सुरुवात केली आणि ह्या गोष्टी मी परत आता माझ्या बाबांना सांगायला सुरुवात केली, त्यांना याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. ते एक तास याच्यावरती डिस्कशन करत आहेत. आणि कुठेतरी माझं जो हरवलेलं, मी जेव्हा म्हणत होतो की माझ्या आयुष्यामध्ये कुठेतरी माझ्या बाबांना मी जे करतोय ते आवडलं पाहिजे, ते त्यांच्यासाठी त्यांना कुठेतरी मी प्रभावित केलं पाहिजे असं मला नेहमी वाटायचं, तेही मला याच्यातून सापडलं. ओके. आणि
तर माझा प्लॅन, तसे खूप प्लॅन्स आहेत बिझनेस, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, जी मी आत्ता फोकस करतो आहे, ते कुठेतरी गावामध्ये एम्प्लॉयमेंट कसं बनवता येईल, गावामधल्या एज्युकेशनमध्ये आपल्याला काय कॉन्ट्रीब्यूट करता येईल. तर पुढच्या 5 वर्षामध्ये त्या लाईन्सवरती एक कमीत कमी एक 300 एम्प्लॉयमेंट जनरेट करून त्या गावाला थोडंसं ट्रान्सफॉर्मेशन कसं करता येईल, हा माझा मेन उद्देश, किंवा हे माझं मेन लक्ष आहे असं मी म्हणेल. ओके. आणि तुम्ही सांगितलं की तुमची जी स्टार्टअप आहे समजा तुमचं, तर ते ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आहे. तर मला एक सिम्पल प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलेले असाल, तर तुमच्या आवडीचं ठिकाण कोणतं आहे की समजा फिरायसाठी जायचं असलं तर? हां, छान छान प्रश्न आहे. आणि तसं मला एखाद्या ठिकाणापेक्षा मी कुणाबरोबर आहे हे जास्त महत्त्वाचं वाटतं. बरोबर. पण त्यातल्या मी आणि सगळ्या गोष्टी बघितल्यात. मी सगळ्यात एक्झाम्पल म्हणजे मी US मधून नायगरा फॉल बघितला आणि मला एवढं काही खास वाटलं नाही. आणि असं नाही की मी एखाद्या गोष्टीची हे करत नाही आहे तारीफ. मला कुणीतरी म्हटलं, "नाही, तू नायगरा फॉल कॅनडाच्या बाजूने जाऊन बघ." मग मी पुढच्या वेळी टोरंटोमधून जाऊन कॅनडाच्या साईडने नायगरा फॉल बघितला. आणि तेही मला असं एकदम विशेष, खूप छान आहे. पण आपल्या भारतामध्ये धबधबे असतील, डोंगर असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण एवढ्या बघितल्यात की जे जगाला खूप मस्त वाटतं ते मला कधीच मस्त नाही वाटलं. आणि आपल्याला तेवढं विशेष जसं नाही जसं मी वाटत. जग बघितलं तसं माझ्या लक्षात यायला लागलं की भारत हा जगातला सगळ्यात सुंदर देश आहे. आपलं वातावरण जे आहे, क्लायमेट आपण म्हणतो, तर एवढं सुटेबल आहे. आय थिंक जगामध्ये कुठेच असं नाही आहे. टुरिझमच्या दृष्टीनं जगामध्ये भारत हा जगातला नंबर 1 गोष्ट बनू शकते, जी आज नाही आहे. तर भारतामधली प्रत्येक गोष्ट मला आवडते. म्हणजे तुम्ही महाबळेश्वर, पंचगणीला गेले, किंवा तुम्ही लोणावळ्याला जरी गेले, किंवा तुम्ही राजस्थान, किंवा तुम्ही केरळामध्ये जा, मुन्नार टेकडी, ह्या ज्या गोष्टी, हे डोंगर आहेत, हे खूप सुंदर आहेत. तर माझी आवडती ठिकाणं म्हणजे भारतातल्या ह्या सगळ्या ज्या ठिकाणं आहेत, टुरिस्ट ठिकाणं, ही सगळी आवडतात मला. बाहेरही आहेत गोष्टी, खूप जास्त आर्टिफिशियल आहेत. एक ठिकाण मला रिसेंटली खूप हायलाईट करावं असं वाटतं. तर मी यावर्षी आय थिंक मला वाटतं फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा सौदी अरेबियामध्ये गेलो, रियाद. ओके. आणि रियाद इतकं सुंदर आहे. म्हणजे लोक सगळेजण दुबईला जातात, इट्स ऑल आर्टिफिशियल, राईट, सगळं बनवलेलं आहे. पण रियाद नॅचरली एवढं सुंदर आहे, एवढ्या गोष्टी आहेत. तर भारताच्या बाहेर जर म्हटलं तर मला असं वाटतं की सुंदरतेसाठी आणि बघण्यासाठी आणि एकदम निसर्गरम्य शांतता, हे रियाद आहे. आणि कल्चरही तिकडचं खूप वेगळं आहे. म्हणजे मी जेव्हा रियादमध्ये होतो तेव्हा मी खूप मोठी डील क्लोज केली. आणि डील क्लोज झाल्यानंतर आपण म्हटलं, चला आपण जाऊया, थोडी पार्टी करूया, राईट. तर कारण मी US, युरोप या क्लायंट्सबरोबर माझे 15 वर्ष घालवले, पार्टीची डेफिनेशन या वर्ल्डमध्ये खूप वेगळी आहे. पण रियादमध्ये पार्टीची डेफिनेशन म्हणजे जेव्हा मी त्यांना विचारलं, जे आमचे क्लायंट होते, की चला आपण, तर ते म्हटलं, ठीक आहे, मी तुम्हाला इकडचा बेस्ट टी आहे, चहा, तिथे घेऊन जातो. आणि मी कधी इमॅजिन नव्हतं केलं की चहावर बसून तुम्ही 4 तास पार्टी करू शकता. त्यांनी त्यांच्या एका चहाच्या ठिकाणी नेलं, चहा ग्लासमध्ये असा एवढा भरून, आणि आम्ही 4 ते 4.5 तास तिथे होतो. 4 ते 5 ग्लास चहा पिलो असेल. एक वेगळं फिलिंग आहे. कॉन्व्हर्सेशनमध्ये तुम्ही एंगेज्ड आहात. तर मला असं वाटतं की सौदी अरेबिया हे सुद्धा खूप मला आवडलं. इंडियाच्या नंतर म्हणजे भारताच्या बाहेर जी दुसरी गोष्ट मला आवडली असेल ती सगळ्यात जास्त सौदी अरेबिया, जिथे मला निश्चितच फिरायला जायला, किंवा मी वॅकेशनसाठी जर गेलो कुटुंबाला घेऊन, तर कदाचित सौदी अरेबिया वुड बी माय प्रेफरन्स. ओके. आणि तुम्ही सांगितलं की तुमचे आता 3पेक्षा जास्त स्टार्टअप चालू आहेत आणि ते सक्सेसफुली चालू आहेत. तर मला एक क्वेश्चन विचारायचं आहे की जर समजा एखादं स्टार्टअप चालू करायचं असेल, तर त्याचा जो फाउंडर असतो त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज असायला हव्यात? मला असं वाटतं तशा खूप गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकाच वेळी मल्टीटास्किंग, एकाच वेळी खूप जास्त गोष्टी करणं, आणि हे सगळं महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला चांगली लोकं शोधून ती तुमच्याबरोबर घेऊन त्यांना तुमच्या सक्सेसमध्ये किंवा यशामध्ये भागीदार करता आलं पाहिजे. खूप लोक असं म्हणतात, जसं आपण बघितलं की गुजरातीज बिझनेसमध्ये नेहमी असतात. ते एक दुसऱ्यांना सपोर्ट करतात, एक दुसऱ्यांना घेऊन येतात. तुम्ही जर बघितलं, एखादा गुजराती माणसाने एखादा धंदा सुरू केला, मग तो त्याच्या नातेवाईकांना तिथे घेऊन येतो, ते नातेवाईक तिथे ते शिकतात,
आणि तोच धंदा सुरू करतात आणि असं बरोबर. ते एकमेकांना हेल्प करतात. मला असं वाटतं, जर तुम्हाला स्टार्टअप वर्ल्डमध्ये किंवा जर तुम्हाला एखादा फॅमिली बिझनेसच्या पलीकडे जाऊन मोठी कंपनी सुरू करायची असेल, तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र, म्हणजे जर एखादा धंदा सुरू केला आणि तुम्ही 2 अजून असे जण घेऊन आला की जे तुम्हाला मदत करू शकतात, तुम्ही त्याचा पार्ट बनवा, त्याचा भागीदार बनवा आणि दोघे मिळून कंपनी चालवा. ओके. तर कुठेतरी चांगली माणसं घेऊन येणं, सेल्फलेस होऊन त्यांना त्याच्यात भागीदार बनवणं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ओके. चांगली टीम बनवणं. चांगली टीम बनवणं, एकमेकांना त्या यशामध्ये सहभागी करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर. जर तुम्ही एकटेच करणार आहे आणि सगळे यश तुम्हाला एकट्यालाच मिळणार आहे असं केलं तर तुम्हाला यशही तेवढंच मिळेल. ओके. बरं, आता मला सांगा की तुमचं जे स्टार्टअप आहे समजा ते एकदम सक्सेसफुल आहे, की तुम्ही सक्सेसफुली रन करत आहात, सगळ्यात मोठा इम्पॅक्ट कोणत्या गोष्टीचा आहे की ज्यामुळं आज हे सगळं सक्सेसफुल झालं? मला वाटतं जे मी आधी सांगितलं त्याच गोष्टीचा, जी क्वालिटी मी म्हटलं फाउंडरमध्ये पाहिजे, लोक आणण्याची आणि त्यांना पार्ट बनवण्याची, तर त्याच गोष्टीचा माझ्या स्टार्टअपमध्ये, माझी स्टार्टअप सक्सेसफुल आहे बिकॉज माझ्यावर जी लोकं आहेत, जी माझी टीम आहे, ती तेवढी सेल्फलेस आहे, तेवढी डेडिकेटेड आहे, तेवढी हार्डवर्किंग आहे, तेवढी स्मार्ट आहे. तर मला असं वाटतं ती जी टीम आहे माझ्याबरोबर असलेले जे माझे मित्र आणि कलिग आहेत, त्यांच्यामुळे ही स्टार्टअप सक्सेसफुल आहे. ओके. ती एक गोष्ट. बाकी ज्या गोष्टी असतील, खूप लोकांची हेल्प होते, क्लायंटची हेल्प होते, नेटवर्कची हेल्प होते, पण ह्या सगळ्या गोष्टी जर्नीचा पार्ट आहे. एखादी गोष्ट नसेल तर त्याचा दुसरा पर्याय होऊ शकतो. पण जी माझी टीम होती, स्पेशली जी माझी फाउंडिंग टीम होती, को फाउंडर्स, त्यांची जी स्ट्रेंथ आणि त्यांची जी मेहनत आणि त्यांचा जो एकमेकांवरचा विश्वास आहे, ती मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याशिवाय यामधलं काहीच होऊ शकत नाही. ओके. म्हणजे टीम सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. 100%. ओके. आणि तुमची जी ओव्हरऑल जर्नी आहे समजा, म्हणजे स्टार्टअप सोडून सगळीच समजा ओव्हरऑल जर्नी, तर त्यामध्ये काय वाटतं की सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आणि कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे? तर मी पूर्ण माझ्या जर्नीमध्ये जसं सांगितलं की माझ्या वडिलांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. मला त्यांच्यासारखं होण्यासाठी ते खूप कारण आहे त्या प्रत्येक गोष्टीचं. पण जर तुम्ही हे बघितलं, मी तुम्हाला 10वीचं उदाहरण सांगतो की 10वीमध्ये मला पहिला येण्याची इच्छा होती, का तर माझे वडील सगळ्यांना सांगत होते. बरोबर. पण ते घरी किती वेळ होते, त्यांना शेती होती, ते ॲक्टिव्ह राजकारणामध्ये, त्यावेळी ग्रामपंचायतमध्ये राजकारणात होते, स्कूल कमिटी सदस्य होते. हे करून घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी जी मेहनत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, माझ्यावर जी मेहनत आहे ते माझ्या आईची आहे. उदाहरण सांगायचं झालं तर दिवसभर काम केली दमल्यानंतर मला रात्री झोप येऊ नये म्हणून मी जर रात्री 12पर्यंत काम करत असेल तर ती 12पर्यंत बसून राहायची. काहीतरी 30 गवार किती पण वेळा निवडत बसा. किंवा जर सकाळी मी उठून 5 वाजता अभ्यास करणार आहे तर सकाळी उठून 5 वाजता मला चहा देऊन ती माझ्या शेजारी बसून राहील. तर तिने जे कष्ट घेतलेत त्यामुळे कुठेतरी हे शक्य झालं. कारण जरी मला प्रेरणा आली असेल तरी मला ज्या सपोर्टची गरज होती, मला हे सगळं माझ्याकडनं हे सगळं करून घेतलं, ते मला वाटतं सगळं माझ्या आईने करून घेतलं. आणि आज मी जेव्हा बघतो, माझाही मुलगा आहे, आणि आज जेव्हा मी बघतो की आम्हाला असं खूप वेळा होतं की आज आळसाला जाऊ दे, एक दिवस सुट्टी घ्या, किंवा आज लोक क्लासमध्ये घालतात खूप वेळा मुलांना की तिथे ते शिकतील. तसं काही नव्हतं गावाकडे. त्यावेळी त्या आईने जी मेहनत घेतली ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे की त्याच्यामुळे मी सगळं करू शकलो. आणि त्याचं एक खूप इंटरेस्टिंग कारण आहे. तर माझी आई जेव्हा शाळेत होती, 5वीमध्ये असताना तिने शाळा सोडून दिली. आणि तिने शाळा सोडून देण्याचं कारण होतं की तिची चुलत बहीण होती, तिने शाळा सोडून दिली. आणि तिच्या चुलत बहिणीने का शाळा सोडली, तर तिला घरी, म्हणजे तिच्या चुलत्यांना ती घरी पाहिजे होती, कारण घरी बाळ होतं सांभाळायला 5वीत असताना. पण माझ्या आईला शाळा सोडायची काहीच गरज नव्हती. माझे मामा, म्हणजे आईचे जे मोठे भाऊ आहेत, ते तिच्याशी 2 वर्ष बोलत नव्हते, शाळेत जा शाळेत जा शाळेत जा. पण गावाकडे असं दुसरं आईवडील थोडे, ठीक आहे नाही जायचं नको जाऊ, काय लग्नच करायचं आहे, राईट. तर जेव्हा पुढे जाऊन तिला कळायला लागलं, लग्न झालं, तिला नेहमी असं वाटतं की तिचं आयुष्य खूप वेगळं असतं जर ती शिकली असती. आणि त्या गोष्टीमुळे तिला शिक्षणाचं खूप महत्त्व होतं. आणि तिने ते शिक्षणाचं तिच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट होती की फक्त मला माझी मुलं शिकवायची. आणि त्यामुळे तिने जी मेहनत घेतली ती खूप आहे. म्हणजे
मी माझ्या मुलासाठी एवढं करू शकतो का, मला नाही वाटत. एवढी माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे. जर मी खूप काम केलं दिवसभर आणि तरी रात्री फक्त बसून राहायचे मुलाबरोबर, मी सोपे पर्याय शोधेल. तर कुठेतरी तिने जे केलं माझ्या शाळेमध्ये, माझ्या कॉलेजमध्ये अभ्यास करून घेण्यामध्ये, ते खूप मोठं योगदान होतं. त्यानंतर पुढे जाऊन नोकरी झाली. पण जेव्हा मी स्टार्टअपमध्ये जायचं ठरवलं, ही नोकरी सोडून, मला खूप चांगला पगार होता मला. जेव्हा मी नोकरी सोडली तर ती मला वाटतं शेवटचा पगार मला 4 लाख रुपये पर मंथ होता. एकदम सगळं व्यवस्थित चालू होतं. ते सगळं सोडून जेव्हा मला स्टार्टअप सुरू करायची होती, तेव्हा आईवडील टेन्शनमध्ये होते. तर सगळ्यांना एक तर जॉब लागत नाही टेन्शन आणि होतं. तुम्हाला तर 4 लाख रुपये महिन्याची सॅलरी होती. करेक्ट, सगळ्यांना टेन्शन होतं. तर या सगळ्या काळामध्ये ना माझ्या बायकोचा खूप मोठा सहभाग आहे की ठीक आहे, मी नोकरी करते, आपला खर्च तर भागेलच ना, काही अपेक्षा नाही आहेत. जेव्हा लग्न झालं आणि तिचे आईवडीलही खूप टेन्शनमध्ये होते. ते कधी मला काही बोलले नाही किंवा तिने कधी सांगितलं नाही. जेव्हा माझी स्टार्टअप सक्सेसफुल झाली तेव्हा मला तिने सांगितलं की आईवडिलांना त्यावेळी काय वाटत होतं. तर या सगळ्या जर्नीमध्ये ही स्टार्टअप जेव्हा तुम्ही सक्सेसफुल बनवता तेव्हा खूप मेहनत घ्यावी लागते आणि तुमचं पर्सनल आयुष्य खूप कॉम्प्रोमाइज होतं. तुम्ही इतक्या वेळा ट्रॅव्हल करता, तुम्ही इतक्या वेळा, तर याच्यामध्ये हे सगळं समजून घेऊन तुमच्या मागे सपोर्टमध्ये उभं राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं माझ्या बायकोचा खूप मोठा हात आहे. तर मला असं वाटतं की आई आणि बायको ह्या दोघींचा माझ्या जर्नीमध्ये आणि यशस्वीमध्ये खूप मोठा हात आहे असं मला वाटतं. ओके. आणि आमच्या ऑडियन्सला जर तुम्हाला काही ॲडवाईस द्यायची असेल तर ती काय असेल? म्हणजे जसं मी आधी सांगितलं की स्वतःला विक्टिमाइज करू नका. अशा खूप स्टोरी असतात, तुम्ही खूप इन्स्पायरिंग गोष्टी बघता. जर तुम्हाला काही करायचं असेल तर एकच गोष्ट तुम्हाला थांबवते आहे की तुम्ही त्याची सुरुवात करत नाही आहे. तुम्हाला काही करायचं असेल तर फक्त त्याची सुरुवात करा. तुम्हाला मदत पाहिजे असेल तर तुम्ही शोधा, खूप मदत अवेलेबल आहे. तर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर मदत अवेलेबल आहे. खूप लोक आहेत जे मदत करतात. मी माझ्या जर्नीमध्ये असंख्य लोकांनी मला मदत केली आहे, जे मी आज सगळ्यांचं नाव नाही घेऊ शकत इथे. तर एकच गोष्ट तुम्हाला तुमच्या ध्येयापासून थांबवू शकते, जी म्हणजे तुम्ही सुरुवात नाही करत आहे. काही करायचं असेल तर सुरुवात करा. जर तुम्हाला काही कारणं दिसत असेल की तुम्ही का सुरुवात नाही करू शकत, तर ती फक्त कारणं आहेत. मी तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं, जेव्हा मी नोकरी सोडून कंपनी सुरू केली स्वतःची, तेव्हा मला आठवतं आहे की माझा फोनचं 350-400 रुपये बिल यायचं. ते जाऊन मी प्रीपेडमध्ये कन्वर्ट करून घेतलं होतं. का? तर 150 रुपयेमध्ये महिना निघेल. तर कुठेतरी तुम्हाला काहीतरी अचीव करण्यासाठी थोडासा खडतर प्रवास करावा लागेल. पण तो खडतर नसतो. म्हणजे तेच की त्याला तुम्ही सॅक्रिफाईस बघू शकता किंवा ते सॅक्रिफाईस नसेल. इव्हेंच्युअली जेव्हा तुम्ही मागे बघता ना, तुमच्या लक्षात फक्त ही अवघड मोमेंटच असतात. जर ही अवघड गोष्टी नसतील आयुष्यात तर काय लक्षात राहणार? बरोबर. तर एकच ॲडवाईस आहे, जर काही करायचं असेल तर आत्ता सुरू करा. सुरू केल्यानंतर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही आहे. तुम्ही किती लांब जाल हा एक वेगळा विषय आहे. त्याच्यासाठी ते सुरू केलेली गोष्ट तुम्हाला प्रत्येक दिवशी त्याला इम्प्रोव्हाइज करणं गरजेचं आहे. पण आज सुरू तर करा. बरोबर. तुम्ही सांगितलं की आपल्याला आयुष्यामध्ये मदत करायला अनेक लोक तयार असतात, परंतु आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचावं पण लागतं आणि आपण जर पोचलोच नाही तर ती गोष्ट कधी होणारच नाही. 100%. ओके. तर मला तुमची स्टोरी खरंच खूप इन्स्पायरिंग वाटली. कारण कसं आहे की एका गावापासून तुम्ही सुरुवात केली. तुमचे वडील, तुम्ही सांगितलं की दूध विकायचे समजा, आणि आपण असं इमॅजिन पण नाही करू शकत की आता तुम्ही ज्या लेवलला आहात की तुम्ही त्या लेवलला स्वतःबरोबर सक्सेसफुल झालेत आणि आता परत तुम्ही गावाकडे चाललेत. की गावाला, ज्या गावापासून तुम्ही सुरुवात केली, आपण मोस्टली पाहतो की जे लोक स्टार्टअप्स वगैरे करतात ते फार असं जगाचा विचार करतात की मला इथं जायचं आहे, इथं पोचायचं आहे. परंतु तुमचं थोडंसं विजन वेगळं आहे की तुम्हाला आज परत आपल्या गावासाठी, आपल्या लोकांसाठी काम करायचं आहे. तर मला खरंच मजा आली तुमच्याशी बोलून आणि मला असं वाटतं की आमची जी ऑडियन्स आहे त्यांना पण त्यातून बरंच काही इन्स्पिरेशनल वाटलं असेल, की त्यांना पण असं काहीतरी वाटलं असेल की आपल्याला या अँगलने पण विचार केला पाहिजे की ज्या समाजाने आपल्यासाठी जे भरपूर काही केलेलं आहे त्यांच्यासाठी पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तर थँक्यू सो मच आज तुम्ही टाईम दिल्याबद्दल. खूप मजा आली योगेश, धन्यवाद. माझ्या आयुष्यातलाही हा पहिला मराठी आणि सगळ्यात जास्त एन्जॉय केलेला इंटरव्ह्यू आहे असं मी म्हणेल.
धन्यवाद परत एकदा. मित्रांनो, अजूनही तुम्ही हा पॉडकास्ट पाहत आहात म्हणजे या पॉडकास्टमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल. जर तुम्हाला हा पॉडकास्ट खरंच आवडला असेल तर या पॉडकास्टला लाईक करा. आणि जर समजा तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण असेल की तुम्हाला असं वाटत असेल की त्या मित्राने स्वतःच्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी ग्रो करावं, तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही हा पॉडकास्ट शेअर करू शकतात. आणि परत एकदा सांगतो की जर तुम्हाला आयुष्यामध्ये विचार, व्यक्तिमत्व आणि पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू.